असं कळलं की आपली मागणी होती की सरकार म्हणजे माझ्यासोबत सहकार विभागाचे राज्यमंत्री किंवा सदस्य असावे, कारण की आमच्या कर्जमाफीचा विषयासाठी एवढं काल जी बैठक आयोजित केली होती त्याच्यात आपण येणार होते असं कळलं होतं, परंतु नंतर ती बैठक आपल्याला आंदोलनाच्या दिवशी कसं येणार शक्यच नव्हतं. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि बावनकुळे साहेबांनी दोघांनी आमच्याशी चर्चा केली आणि आपल्या प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती केली की आपले खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषय आहेत, एक दोन विषय काही आपल्या निवेदनामध्ये काल जी बैठक झाली होती त्या ऑनलाईन बैठक झाली होते आणि सर्व विभागाचे सचिव आणि सर्व मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. काल सर्व तयारी झाली होती, परंतु आज आम्ही शासनाच्या वतीने आपल्याला नम्रपणे आपल्याला आणि सर्व शेतकऱ्याला विनंती करत आहोत की आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयात जेवढे निर्णय घ्यायचे आहेत त्या सर्व निर्णयासाठी आपण सरकारशी चर्चेला वेळ द्यावी. आपल्या सर्व विषयावर चर्चा करून हा काही हिंदी चित्रपट नाही, काही सगळ्या योगायोगाच्या गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे 12 वाजता शेतकरी रेल्वे रुळावर गेले, लगेच तुमचा निरोप आला की तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून 4 वाजेपर्यंत 2 मंत्री येत आहेत. आणि मग ते शेतकरी आम्ही मागे बोलवून घेतले आणि तुम्हाला पक्क माहिती होतं की कोर्टानं निर्णय घेतला, ऑर्डर कधी झाल्या सकाळी. सरकारला पक्क माहिती होतं की कोर्टानं काय ऑर्डर दिली आहे आणि कोर्टाच्या कानात कोणी सांगितलं हेही आम्हाला माहिती आहे. चेष्टा चालू आहे की आमची? आम्हाला चेष्टा चेष्टाच करणार असेल तर एकदा होऊन जाऊन दे काय व्हायचे. हे बरोबर नाही. पण आम्हाला 5:58 ऑर्डर मिळते कोर्टाची, 6 वाजता मैदान खाली करा. या योगायोगाच्या गोष्टी नाही आहेत. प्रशासन तुम्ही चालवताय. तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली आणि कोर्टानं त्यांना किती वाजता ऑर्डर दिली ती ते विचारा. हॅलो 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 चेष्टा चालू आहे का शेतकऱ्यांची? हे बरोबर नाही. म्हणजे याच्या पाठीमागे सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं, कायदा हातात घ्यावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हा म्हणून सांगायला आलाय. कधी बैठक आहे हे सांगतच नाही. आहे तुमच्याकडे काय तारीख वेळी माहिती कधी बैठक आहे हेही माहित नाही याला. काय चर्चा करायची, कुणावर करायचं? मिटिंगची तारीख नाही का साहेब आपल्याला सांगा. आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब. आपण दिलेला निरोप, त्याच्यानंतर झालेला वेळ आणि आता अशी आलेली परिस्थिती, परंतु आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.